नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाची संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिका अभ्यासणार आहोत आणि या संरक्षणशास्त्र कार्यपुस्तिकेमधील प्रकरण क्रमांक 3 भारतीय संरक्षण व्यवस्था या प्रकरणावर आधारित उपक्रम पूर्ण करणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला इयत्ता 9वीच्या वर्गाची गणित प्रात्यक्षिक पुस्तिका, जलसुरक्षा वही, सायन्स अँड टेक्नॉलॉजी प्रॅक्टिकल बुक, विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रात्यक्षिक नोंद वही, शारीरिक शिक्षण नोंद वही, संरक्षणशास्त्र मार्गदर्शन व नोंद वही पूर्ण करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक विषयाची लिंक देण्यात आलेली आहे। ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या। प्रकरण क्रमांक 3, त्या अगोदर आपण प्रकरणावर एक नजर टाकून घेऊ। संरक्षण मंत्रालय आणि त्यातील विभाग, संरक्षण विभाग, संरक्षण उत्पादन विभाग, संरक्षण संशोधन आणि विकास विभाग, निवृत्त सैनिक कल्याण विभाग, सेनादल मुख्यालय व आंतरसेवा संघटना, सेनादले, सेनादलातील विविध हुद्दे, इंडियन एअर फोर्स रँक्स, इंडियन नेव्ही रँक्स, निमलष्करी सेनादले। आता त्यामध्ये आपण उपक्रम पाहू। 1. निवृत्त लष्करी अधिकारी किंवा सैनिकाचा भारतीय सैन्याबाबत व त्यांच्या अनुभवाबाबत खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखत घ्या आणि मुलाखतीसाठी मुद्दे। पहिला मुद्दा आहे लष्करी अधिकाऱ्याचे किंवा सैनिकाचे नाव, हुद्दा लिहायचा आहे। 20व्या शतकाच्या उत्तरार्धात लेफ्टनंट जनरल म्हणून निवृत्त झाल्यावर जस रामसिंह याची मुलाखत घेण्यात आली। त्या ठिकाणी तुम्ही फक्त लष्करी अधिकाऱ्याचे नाव जस रामसिंह आणि हुद्दा लेफ्टनंट जनरल असं लिहिलं तरी चालेल। ब मुद्दा शिक्षण प्रशिक्षण, राजपूत रेजिमेंटमध्ये शौर्य व धैर्यासाठी जस रामसिंह यांना सर्वोच्च शांततामय शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सेनादलातील कालावधी, जस रामसिंह यांनी सैन्यात प्रशिक्षक म्हणून काम सुरू केले आणि नंतर त्यांची नेमणूक लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर आणि 1990 मध्ये लेफ्टनंट जनरल म्हणून झाली। ड मुद्दा बघा, सेनादलातील जबाबदारी, अडचणीच्या वेळी सैन्याचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती। मिझो टेकड्यांमध्ये 50 अतिरेकी लोकांना शोधण्यासाठी त्यांच्या सैन्याने नेतृत्व केले। ई मुद्दा विशेष अनुभव, मिझोममधील टेकड्यांचा आणि मिझोरममधील बंडखोरांशी झालेल्या झुंजांचा अनुभव व बंडखोरांविरुद्ध एक हाती लढा देण्याचे दृढ कसे केले याची आठवण केली। ई प्रश्न, तरुणांसाठी संदेश, दररोज व्यायाम करून आपले शरीर तंदुरुस्त बनवा, तसेच तुम्ही सैन्यात दाखल व्हा। देशावर प्रेम करणे आणि देशाला आपली आई समजून तिचा आदर करणे हा त्यांचा तरुणांना संदेश आहे। दुसरा प्रश्न, सशस्त्र सेनादलाच्या संकेतस्थळांना भेट द्या, तुमच्या आवडीच्या एका सेनादलाबद्दल अधिक माहिती संकलित करून लिहा। उत्तर, भारतीय हवाई दल जगातील पहिल्या 5 पैकी एक असल्याचा अभिमान बाळगते आणि तंत्रज्ञानाने त्यात सुधारणा होत आहे। भारतीय वायुसेना 1932 मध्ये स्थापन करण्यात आली होती आणि देशाला हवाई युद्धाविरुद्ध प्रतिरोधक ठेवण्याची जबाबदारी आहे। आपत्ती दरम्यान देश आणि नागरिकांना मदत करण्याची जबाबदारी ही वायुसेनेची आहे। संघर्षाच्या वेळी हवाई युद्धाच्या उद्देशाने ब्रिटिश साम्राज्याने भारतीय हवाई दलाची स्थापना 88 वर्षापूर्वी केली होती। जगात हे 4थे स्थान आहे कारण त्यात कुशल कर्मचारी आणि विमानाशी संबंधित सर्व उपयुक्त उपकरणे आहेत। भारत पाक युद्धातही
भारतीय एअरफोर्सने उल्लेखनीय कामगिरी केली. भारतीय हवाई दलामध्ये 5 कार्यात्मक आज्ञा असते. तिसरा प्रश्न, कोणत्याही एका शौर्य पदक विजेत्यांची माहिती संकेतस्थळावरून घेऊन लिहा. उत्तर, कर्णधार विक्रम बत्रा हिमाचल प्रदेशात जन्मला होता आणि त्यांना 3 भावंडे होती. ते भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि त्यांना PVC अर्थात भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कॅप्टन विक्रम बत्रा हे उत्तरार्धात भारतीय सैन्य सेवेत रुजू झाले आणि 2 वर्ष सेवा बजावली. ते महान शौर्य आणि धैर्यवान होते आणि त्यांनी 3 युद्धात आणि ऑपरेशन विजयमध्ये युद्ध केले. पाक सैन्यात दाखल झालेल्या संदेशात त्यांच्या धैर्याने आणि धैर्यापोटी त्यांना शेरशाह म्हणूनही संबोधले गेले. बत्रा यांना परमवीर चक्र देण्यात आला, जो भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. कारगिल युद्धाच्या शौर्य व योगदानाबद्दल त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला.